श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 21वा सर्ग वाचणार आहोत. विश्वामित्रांचे रागाने बोलणे आणि वसिष्ठांचे राजा दशरथास समजाविणे. राजा दशरथाच्या बोलण्यातील प्रत्येक अक्षरात पुत्रप्रेम भरले होते. ते ऐकून महर्षी विश्वामित्र क्रोधित होऊन त्याला म्हणाले, राजन, पहिल्यांदा मला मागेल ती वस्तू देण्याची प्रतिज्ञा करून आता तू ती मोडू इच्छितोस. प्रतिज्ञा अशी मोडणं हे रघुवंशाच्या दृष्टीने तर अजिबातच योग्य नाही. हे वर्तन या कुलाच्या विनाशाचं सूचक आहे. नरेश्वर, जर तुला हेच योग्य वाटत असेल तर मी जसा आलो तसाच चालू लागेन. कुकुस्थ कुलातील रत्न असा तू आता आपली प्रतिज्ञा खोटी ठरवून हितैषी मित्रांसमवेत आनंदाने राहा. बुद्धिमान विश्वामित्र क्रोधित झाल्यावर सारी पृथ्वी कंपित झाली आणि देव भयभीत झाले. त्यांच्या रागाने सारे जग ध्वस्त झालेले पाहून उत्तम व्रताचे पालन करणारे धीरचित्त महर्षी वसिष्ठ राजास म्हणाले, महाराज, आपण इक्ष्वाकू वंशीय राजांच्या कुलात साक्षात दुसऱ्या धर्माप्रमाणे आहात. धैर्यवान, उत्तम व्रताचे पालन आणि श्रीसंपन्न आहात. आपण आपल्या धर्माचा परित्याग करू नये. रघुकुलभूषण दशरथ धर्मात्मा आहेत, ही गोष्ट तिन्ही लोकी प्रसिद्ध आहे. तरी आपण आपल्या धर्माचं पालन करावं, अधर्माचा भार घेऊ नये. मी अचूक एक कार्य करीन अशी प्रतिज्ञा करूनही जो तिचं पालन करीत नाही त्याचे यज्ञयागादी किंवा लोकोपयोगी केलेलं कार्य, त्यांनी मिळवलेलं पुण्य नष्ट होतं. तरी आपण श्रीरामाला विश्वामित्रांबरोबर पाठवावं. ते जरी अस्त्रविद्या जाणत असले वा नसले, राक्षस त्यांचा सामना करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नीद्वारा सुरक्षित अमृताला कोणीही हात लावू शकत नाही, त्याचप्रमाणे कुशिकनंदन विश्वामित्रांकडून सुरक्षित असलेल्या रामाला ते राक्षस काहीही करू शकत नाहीत. हे श्रीराम आणि महर्षी विश्वामित्र साक्षात धर्माची मूर्ती आहेत. ते बलवानांमध्ये श्रेष्ठ आहेत. विद्येमुळेच हे जगात सर्वात वर चढले आहेत. तपश्चर्येचे तर हे विशाल भांडारच आहे. चराचर प्राणीमात्रांसहित तिन्ही लोकात जी नाना प्रकारची अस्त्र आहेत त्या सर्वांची यांना माहिती आहे. यांना माझ्याशिवाय दुसरा कोणताही पुरुष ओळखत नाही आणि ओळखणारही नाही. देवता, ऋषी, राक्षस, गंधर्व, यक्ष, किन्नर आणि मोठमोठे नागही त्यांचा प्रभाव ओळखत नाहीत. कुशाश्व प्रजापतीचे पुत्र अशी ही परमधार्मिक अस्त्र पूर्वी कुशिकनंदन विश्वामित्रास राज्य करीत असताना दिलेली होती. कृशाश्वाचे ते पुत्र प्रजापती दक्षाच्या 2 मुलींची मुलं होत. त्यांची अनेक रूपं आहेत. ते सर्वच्या सर्व मोठे शक्तिमान, प्रकाशमान आणि विजयी आहेत. प्रजापती दक्षाच्या 2 जया व सुप्रभा नावाच्या सुकन्या आहेत. त्या दोघींनी 100 परमप्रकाशमान शस्त्रास्त्रांची निर्मिती केली आहे. त्यांच्यातील जयानं वर प्राप्त करून घेऊन 50 श्रेष्ठ पुत्र मिळविले आहेत. ते अपरिमित शक्तिशाली आणि रूपरहित आहेत. ते सर्वच्या सर्व असुरांच्या सेनांचे वध करण्यासाठी प्रकट झालेले आहेत. मग सुप्रभानंही संहार नावाच्या 50 पुत्रांना जन्म दिला. ते जिंकायला अतिशय कठीण आहेत. त्यांच्यावर अतिक्रमण करणं कोणालाही फारच कठीण आहे आणि ते सर्वजण अतिशय बलाढ्य आहेत. हे धर्मज्ञ कुशिकनंदन त्या सर्व शस्त्रास्त्रांना चांगल्या प्रकारे जाणतात.
जी अस्त्र अजून उपलब्ध झालेली नाहीत त्यांनासुद्धा उत्पन्न करण्याची त्यांच्यात पूर्ण शक्ती आहे. रघुनंदन, म्हणूनच मुनिश्रेष्ठ धर्मज्ञ महात्मा विश्वामित्रांपासून भूतकाळातील आणि भविष्यकाळातील कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नाही. राजन, हे महातेजस्वी महायशस्वी विश्वामित्र असे प्रभावशाली आहेत, तेव्हा त्यांच्याबरोबर रामांना पाठविण्यासाठी मागे पुढे पाहू नकोस. महर्षी कौशिक स्वतःसुद्धा त्या राक्षसांचा संहार करण्यास समर्थ आहेत, परंतु ते आपल्या पुत्रांचं कल्याण करू इच्छितात. त्यासाठी इथं येऊन आपल्याकडे विनंती करीत आहेत. महर्षी वसिष्ठांच्या या बोलण्याने विख्यात यशस्वी रघुकुल शिरोमणी नृपश्रेष्ठ दशरथाचे मन प्रसन्न झाले. तो आनंदी झाला आणि विचार केल्यावर विश्वामित्रांच्या आनंदासाठी त्यांच्याबरोबर श्रीरामांचे जाणे त्याला बरोबर वाटू लागले. इथे 21वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 22वा सर्ग वाचूया. राजा दशरथाचे स्वस्ती वाचनपूर्वक राम लक्ष्मणांना मुनींबरोबर पाठविणे. मार्गावर त्यांना विश्वामित्रांकडून बला आणि अतिबला नावांच्या विद्यांची प्राप्ती. वसिष्ठांनी असे सांगितल्यावर राजा दशरथ प्रसन्न झाला. त्याने स्वतःच श्रीरामास लक्ष्मणासमवेत आपल्याजवळ बोलविले. मग माता कौसल्या, पिता दशरथ आणि पुरोहित वसिष्ठांनी स्वस्ती वाचन केल्यावर त्यांचे यात्रेसंबंधी मंगल कार्य संपन्न केले. श्रीरामांना मंगलसूचक मंत्रांनी अभिमंत्रित केले. त्यानंतर राजा दशरथाने पुत्राच्या मस्तकाचे अवघ्राण करून अत्यंत प्रसन्न चित्ताने विश्वामित्रांकडे सोपविले. त्यावेळेस वायू धूलविरहित आल्हाददायक असा वाहू लागला. कमलनयन श्रीरामांना विश्वामित्रांबरोबर जाताना पाहून देवांनी आकाशातून फुलांचा मोठा वर्षाव केला. देवदुंदुभी वाजू लागल्या. महात्मा श्रीरामांच्या यात्रेच्या वेळेस शंख व नगाऱ्यांचे आवाज घुमू लागले. पुढे विश्वामित्र, त्यांच्या मागे काकपक्षधारी श्रीराम आणि त्यांच्या मागे सुमित्रा कुमार लक्ष्मण जात होते. त्या दोघा भावांनी पाठीवर तरकस बांधले होते. त्यांच्या हातात धनुष्य शोभत होते आणि ते दोघेही 10ही दिशा सुशोभित करीत महात्मा विश्वामित्रांच्या पाठीमागे 3 फण्यावाले 2 सर्पांप्रमाणे चालले होते. एका बाजूला खांद्यावर धनुष्य, दुसऱ्या बाजूला पाठीवर तुणीर आणि मध्ये मस्तक. यालाच 3 फण्यांची उपमा दिली आहे. त्यांचा स्वभाव थोर व उदार होता. आपल्या अनुपम कांतीने प्रकाशित होणारे ते दोघे अनिंद्य सुंदर राजकुमार सगळीकडे शोभा वाढवीत ब्रह्मदेवांच्या पाठीमागे अश्विनी कुमार जात त्याप्रमाणे विश्वामित्रांच्या पाठीमागे जात होते. ते दोघे भाऊ श्रीराम व लक्ष्मण वस्त्रे व आभूषणांनी चांगलेच अलंकृत होते. त्यांच्या हातात धनुष्ये होती. त्यांनी आपल्या हातांच्या बोटात सुसरीच्या कातड्याचे कवच घातले होते. त्यांच्या कमरेला तलवारी लटकत होत्या. ते महातेजस्वी वीर अद्भुत कांतीने तळपत सगळीकडे आपली शोभा वाढवीत कुशिकपुत्र विश्वामित्रांच्या मागोमाग जात होते. त्यावेळेस ते दोन्ही वीर अचिंत्य शक्तिशाली स्थाणुदेवाच्या मागे चालणारे 2 अग्निकुमार कार्तिकेयासारख्या कुमारद्वयाप्रमाणे शोभा देत होते. अयोध्येपासून अर्धे अधिक योजन दूर जाऊन शरयूच्या दक्षिण तीरावर विश्वामित्रांनी मधुर स्वरात रामाला हाक मारली व म्हटले, वत्स रामा, आता शरयूच्या पाण्याने आचमन कर. या आवश्यक कार्यास उशीर नको. बला व अतिबला नावांनी प्रसिद्ध अशा या मंत्रसमूहास ग्रहण करा. त्याच्या प्रभावाने तुम्हाला कधीच थकल्यासारखे वाटणार नाही, ज्वर होणार नाही,
तुमच्या रूपात कुठल्याही प्रकारे विकार किंवा उलटापालट होणार नाही. झोपायच्या वेळेस अथवा बेसावधानतेनेही राक्षस तुमच्यावर हल्ला करणार नाहीत. या भूतलावर बाहुबलात तुमची कोणी बरोबरी करणारा होणार नाही. रघुकुलनंदन रामा, बला आणि अतिबला यांचा अभ्यास केल्यावर तिन्ही लोकात तुझ्यासारखे कोणीही नसेल. अनघ, सौभाग्य, चातुर्य, ज्ञान आणि बुद्धीसंबंधी आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यातही कोणी तुझी तुलना करू शकणार नाही. या 2 विद्या प्राप्त झाल्यावर कोणी तुझी बरोबरी करू शकणार नाही, कारण या बला व अतिबला नावांच्या विद्या सर्व प्रकारच्या ज्ञानांच्या जननी आहेत. नरश्रेष्ठ श्रीराम, तात रघुनंदन, बला आणि अतिबला यांचा अभ्यास केल्यावर तुला भूक तहानेचा त्रास होणार नाही. तेव्हा रघुकुलाला आनंद देणाऱ्या रामा, तू संपूर्ण जगाचं रक्षण करण्यासाठी या 2 विद्या शिकून घे. या 2 विद्यांचा अभ्यास केल्यावर या भूतलावर तुझ्या यशाचा विस्तार होईल. या 2 विद्या ब्रह्मदेवांच्या तेजस्वी पुत्री आहेत. कुकुत्स्थ नंदन, मी या 2 विद्या तुला देण्याचा विचार केला आहे. राजकुमार, तुम्हीच यांच्या योग्य आहात. जरी तुझ्यात या सर्व विद्या प्राप्त करण्यासाठी लागणारे गुण आहेत किंवा सर्व उत्तम गुण आहेत यात संशय नाही, तरी मी तपोबलानं त्या मिळविल्या आहेत. तेव्हा माझ्या तपश्चर्येने परिपूर्ण होऊन ही तुझ्यासाठी बहुरूपी होईल, अनेक प्रकारे फळ देईल. तेव्हा श्रीराम आचमन करून पवित्र झाले. त्यांचे मुख प्रसन्न झाले. त्यांनी शुद्ध अंतःकरणांच्या महर्षींकडून त्या 2 विद्यांचे ग्रहण केले. विद्या संपन्न होऊन अतिपराक्रमी श्रीराम हजारो किरणांनी युक्त शरत्कालीन भगवान सूर्याप्रमाणे शोभून दिसू लागले. त्यानंतर आनंदाने श्रीरामांनी विश्वामित्रांची गुरुजनोचित अशी सेवा केली. नंतर ते तिघे तेथे शरयूच्या काठावर रात्री सुखाने राहिले. राजा दशरथाचे ते 2 पुत्र त्यावेळेस गवताच्या शय्येवर झोपले होते. ती त्यांच्या योग्य नव्हती. महर्षी विश्वामित्र आपल्या वाणीने त्या दोघांबद्दलचे प्रेम व्यक्त करीत होते. त्यामुळे त्यांना ती रात्र अगदी सुखदायी वाटत होती. इथे 22वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे झाला असेल किंवा चुकीचा झाला असेल तर प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.